अशी कोणतीही गोष्ट जर जगात घडत असते ज्याच्यामुळं इंडियाच्या इंटरेस्टवर, इंडियाचे काही बेनिफिट्स होणार आहेत किंवा लॉस होणार आहेत, जे काय असेल त्याच्यावर जर परिणाम होणार असेल तर ते सगळेच्या सगळे इव्हेंट्स ह्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचे आहेत. इंडियन ओशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जेव्हा आपण बघतो तर 2024मध्ये मालदीव्सवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. जेव्हा आपण इंटरनॅशनल रिलेशन स्टडी करत असतो ना, तर प्रत्येक वेळी इंडिया फिलिपाईन्स रिलेशन, इंडिया जपान रिलेशन किंवा इंडिया तैवान रिलेशन असं नसतं. म्हणजे इंडिया नेपाळ रिलेशन, इंडिया भूटान रिलेशन, इंडिया बांगलादेश रिलेशन, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे साऊथ एशिया हा एक महत्त्वाचा, मग ते USA असू दे, चायना असू दे, रशिया असू दे, या सगळ्यांचे इंटरेस्ट ह्या रिजनमध्ये गुंतलेले आहेत. ही शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन खूप महत्त्वाची आहे आणि यामध्ये स्पेसिफिकली रशिया, चायना इन्वॉल्ड आहेत. मादागास्कर आणि सेशल्सला व्हिजिट केलेला आपल्याला दिसून येतो. का? कारण इंडियन ओशन महत्त्वाचं आहे. चायनावर जर आपण मेजर पॉवरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर 2024मध्ये सप्लाय चेनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन आले. 2021मध्ये USA आणि चायनाचे जे फ्रिक्शन्स सुरू झाले ते त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. WTO पूर्वी खूप महत्त्वाचं होतं की ज्याच्या एखाद्या डिसिजनमुळे पूर्ण ग्लोबल व्यापारावर परिणाम होत होता, पण आता ते तेवढं महत्त्वाचं राहिले. हाय गाइज, वेलकम टू डायमेन्शन एस. UPSC आणि MPSC न्यू पॅटर्नचा जो सिलेबस डिटेक्शनची जी सिरीज सुरू झालेली आहे त्यामधला हा दुसरा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण इंटरनॅशनल रिलेशन जो GS2चा पार्ट आहे त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. तर आत्ता जो आपण पाहतोय की हा सिलेबस आहे GS2चा, ज्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे इंडिया अँड इट्स नेबरहुड रिलेशन. आपण या प्रत्येक गोष्टीवर डिटेलमध्ये बोलणार आहे. सेकंड, बायलॅटरल, रिजनल, ग्लोबल ग्रुपिंग्स अँड ॲग्रीमेंट्स. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे इन्व्हॉल्विंग इंडिया अँड अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट. म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जर जगात घडत असते ज्याच्यामुळं इंडियाच्या इंटरेस्टवर, इंडियाचे काही बेनिफिट्स होणार आहेत किंवा लॉस होणार आहेत, जे काय असेल त्याच्यावर जर परिणाम होणार असेल तर ते सगळेच्या सगळे इव्हेंट्स ह्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचे आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिटिक्स ऑफ द डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज. मग ते चायना असेल, USA असेल, युरोपियन युनियन असेल, कुठलीही कंट्री असेल ज्याच्यामुळं जर भारताच्या इंटरेस्टवर जर परिणाम होणार असेल तर ती गोष्ट महत्त्वाची आहे. देन इंडियन डायस्पोरा, इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स. आता जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हा करंट बेसिस जास्त असतो. म्हणजे आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षाचे जेव्हा आपण UPSCचे क्वेश्चन्स आपण जेव्हा ॲनालायसिस करायला सुरुवात केले तेव्हा आपल्याला ही गोष्ट समजून येते की त्या वर्षी ज्या इंटरनॅशनल ग्लोबल स्पिअरमध्ये गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरच जनरली क्वेश्चन आलेले आहेत. असं कधी होणार नाही की बाबा 5 वर्षापूर्वी एखादी गोष्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोविडबद्दल काहीतरी गोष्ट घडली 2020मध्ये, तर त्याच्यावर आत्ता 2025ला क्वेश्चन येणार आहे का, नाही तर नाही येणार आहे. पण 2020 नंतर 2021-20च्या आसपास WHO वर क्वेश्चन 2020ला झाला होता. WHO वर क्वेश्चन आला कोविडमुळं. त्यामुळं त्या वर्षीच्या करंट ॲस्पेक्टमध्येच ह्या सगळ्या गोष्टींवर क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे करंट अफेअर्स हा त्याचा डायनामिक पार्ट आहे इंटरनॅशनल रिलेशनचा. ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचे आहे. आपण जेव्हा इंटरनॅशनल रिलेशनचा जेव्हा विचार करतो तेव्हा सिलेबसमध्ये जरी विचार घेतला तर आपल्याला मेजर रिजनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डिस्कस करावं लागतं. हे मेजर रिजन म्हणजे आता जेव्हा आपण म्हणतो की बाबा हे जे ग्रुपिंग्स आणि ॲग्रीमेंट्स आहेत किंवा हे डेव्हलप अँड डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, हे त्या रिजननुसार इम्पॉर्टंट पार्ट प्ले करत असतात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा ते रिजन समजून घेणं फार गरजेचं आहे. आता पहिला जो रिजन आहे इंडियन ओशन रिजन, तर आपल्याला जर विचारात घेतलं तर हा तुमचा जो रिजन आहे हा इंडियन ओशन रिजन आहे. तर इंडियन ओशन रिजन म्हणजे याच्या आजूबाजूच्या कंट्रीज ह्या महत्त्वाच्या असतात. म्हणजे जर आपण बघितलं की ईस्टर्न आफ्रिकेच्या ज्या कंट्रीज आहेत किंवा इंडियन ओशनची कंट्री आहे, तर ह्या ज्या कंट्रीज आहेत ज्या इंडियन ओशनला सराउंड करतात किंवा ज्यांच्या कोस्टल कंट्रीज आहेत त्या सगळ्या इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याबरोबर त्या कंट्रीज बरोबरचे इंडियाचे रिलेशन कसे आहेत हे आपल्याला स्टडी करणं फार फार महत्त्वाचं ठरतं. कारण आपल्यासाठी इंडियन ओशन खूप महत्त्वाचं आहे. जर इंडियन ओशनवर कंट्रोल आला तर आपला इंडियन ओशनमधनं होणारा जो ट्रेड आहे, म्हणजे जो व्यापार आहे, तो ट्रेड आपल्याला कंट्रोल करता येतात. आणि त्यामुळं चायना, जर चायनाचा आपण विचार केला तर चायना इंडियन ओशनवर कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. त्यामुळं इंडियासाठी तर आणखीनच जास्त महत्त्वाचं झालं आहे इंडियन ओशन रिजन. त्यामुळे इंडियन ओशन, चायना आणि इंडियन ओशन कंट्रीज ह्या खूप महत्त्वाच्या आपल्याला ठरतात. जेव्हा आपण दुसरा विचार करतो इंडो पॅसिफिक रिजन, दुसरा महत्त्वाचा रिजन. इंडो पॅसिफिक रिजन म्हणजे कोणता रिजन जेव्हा आपण विचार करतो तो म्हणजे जो पॅसिफिक ओशनचा जो कंट्रीज आहेत आणि इंडियन ओशनच्या ज्या कंट्रीज या सगळ्या कंट्रीज मिळून इंडो पॅसिफिक रिजन तयार होतो. आणि हा खूप महत्त्वाचा रिजन आहे. याच्यामध्ये स्पेसिफिकली युनायटेड स्टेट्स, चायना, इंडिया या कंट्रीज बरोबरच जपान ही कंट्री पण महत्त्वाची आहे. आता जर विचार घेतला तर इंडो पॅसिफिक रिजनमध्ये जपानवर ऑलरेडी 2019मध्ये क्वेश्चन आला आहे. जपान आणि इंडियाच्या रिलेशनशिपचा सिग्निफिकन्सवर क्वेश्चन आलेला आहे. इंडो पॅसिफिकमध्ये सर आपण विचारात घेतलं तर अकुस
नावाची ऑर्गनायझेशन आहे. जर आपल्याला बघितलं की सिलेबसमध्ये आपल्याला पॉईंट आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स किंवा एजन्सीज, तर या सगळ्या जे ग्रुपिंग्ज असणार आहेत त्या ग्रुपिंग्सवर आपल्याला क्वेश्चन येतो. त्या AUKUSवर 2021 मध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे. इंडियन ओशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा आपण बघतो तर 2024 मध्ये मालदीव्सवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे. फक्त मालदीव्सवर क्वेश्चन येणार आहे का, तर नाही. आता मरीटाईम सिक्युरिटी म्हणजे जी समुद्रातली सिक्युरिटी आहे, समुद्राशी जे नेव्हिगेशन होणार आहे, समुद्रातनं जो ट्रॅव्हल होणार आहे, व्यापार होणार आहे, ह्याची अशी रिलेटेड जी सिक्युरिटी त्याला आपण मॅरिटाईम सिक्युरिटी म्हणतो. तर मॅरिटाईम सिक्युरिटी आणि मालदीव्स याचं रिलेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन येऊन गेले. त्यामुळे इंडियन ओशन इंडो पॅसिफिक रिजन हा महत्त्वाचा रिजन आहे ज्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या कंट्री, म्हणजे आपल्याला वाटतं की फिलिपाईन्स छोटी कंट्री आहे, पण फिलिपाईन्स ही इम्पॉर्टंट कंट्री आहे. भारताचं कॉम्पिटिटर पण आहे स्पेसिफिकली फॉर द इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. तर या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला फिलिपाईन्स पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे फिलिपाईन्स पण आपल्याला स्टडी, म्हणजे आता आपल्याला इंडिया फिलिपाईन्स रिलेशन स्टडी करायचं आहे का नाही. जेव्हा आपण इंटरनॅशनल रिलेशन स्टडी करत असतो ना, तर प्रत्येक वेळी इंडिया फिलिपाईन्स रिलेशन, इंडिया जपान रिलेशन किंवा इंडिया तैवान रिलेशन असं नसतं. महत्त्वाच्या कंट्रीज बरोबर, म्हणजे जपान असेल, युनायटेड स्टेट्स असेल, इंडिया असेल, चायना या किंवा रशिया असेल, तर या सगळ्यांबरोबर आपले इम्पॉर्टंट रिलेशन डिस्कस होतात, त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो. पण इंडिया फिलिपाईन्स रिलेशनवर क्वेश्चन येणार आहे का, नाही. पण जे चॅलेंजेस फिलिपाईन्स आपल्या कंट्रीला निर्माण करतं इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यावर क्वेश्चन येईल. ठीक आहे. तो प्रत्येक वेळी डायरेक्ट रिलेशन असायची गरज नाही आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा रिजन आहे साऊथ एशिया. साऊथ एशिया हा म्हणजे कुठला पार्ट, की जर आपण बघितलं ह्या ज्या कंट्रीज आहेत ह्या सगळ्या साऊथ एशियाचा पार्ट आहे. तर साऊथ एशिया ह्या इंडियाच्या जनरली नेबरिंग कंट्रीजमध्ये येतात. मग ते अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, त्यानंतर बांगलादेश, श्रीलंका या सगळ्या. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल नेपाळमध्ये रिव्हॉल्युशन चालू आहे किंवा सिव्हिल वॉर आपण चालू आहे असं म्हणूया, तर नेपाळमध्ये जो क्रायसिस क्रिएट झालेला आहे त्याचा इम्पॅक्ट इंडियावर होणार आहे का, तर होणार आहे, डेफिनेटली होणार आहे. तर ह्याच्यावर क्वेश्चन येईल. मागच्या वर्षी बांगलादेशमध्ये रिव्हॉल्युशन झालं, त्याच्यावर क्वेश्चन येणार आहे का, येऊ शकतो, डेफिनेटली येऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एमपीसीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे साऊथ एशिया इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण साऊथ एशिया जर स्टेबल असेल, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं सिव्हिल वॉर चालू नाही, रिव्हॉल्युशन चालू नाही, तर हे इकॉनॉमिकली इंडियाला बेनिफिशियल असतं. पण जर आजूबाजूच्या कंट्रीज अनस्टेबल असतील तर या सगळ्या कंट्रीजचा एक लोड क्रिएट होतो, कारण तिथले लोक पळून इकडे येतात, मग रिफ्युजीज क्रिएट होतात, क्रायसिस क्रिएट होतं, त्यांच्याबरोबर रिलेशन बिघडतं. आणि त्यांच्याबरोबर रिलेशन बिघडलं तर त्याचा फायदा कोण घेणार आहेत, आपले एनिमी कंट्रीज, फॉर एक्झाम्पल चायना घेणार आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इकॉनॉमीला धोकादायक असतात. म्हणून साऊथ एशिया म्हणजे तुमचे नेबरिंग कंट्रीज खूप महत्त्वाचे असतात आणि त्यांच्याबरोबरचे डायरेक्ट रिलेशन आपले कसे आहेत हे पण खूप, म्हणजे इंडिया नेपाळ रिलेशन, इंडिया भूटान रिलेशन, इंडिया बांगलादेश रिलेशन, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे साऊथ एशिया हा एक महत्त्वाचा तुमचा रिजन आहे जो स्टडी करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो रिजन आहे तो वेस्ट एशिया, ज्याला आपण मिडल ईस्ट ह्या नावानं पण ओळखलं जातं. आता या वेस्ट एशियामध्ये, मिडल ईस्टमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या कंट्रीज दिसतात, सौदी अरेबिया, इराण, तुर्की, इराक, या सगळ्या कंट्रीज तुमच्या वेस्ट एशियामध्ये येतात. आणि हा खूप महत्त्वाचा आहे. स्पेसिफिकली आपलं जे ऑइल अँड गॅस जी सिक्युरिटी आहे, ज्याला आपण एनर्जी सिक्युरिटी पण म्हणू शकतो, याच्या, कारण आपण जवळपास अप्रॉक्सिमेटली 80% आपण इम्पोर्ट करतो आणि तो मेजर जो चंक येतो तो इकडून येतो, मिडल ईस्टमधून येतो, म्हणजे वेस्ट एशियामधून येतो. जर हा ऑइल अँड गॅसचा जो सप्लाय, ज्याला आपण म्हणतो सप्लाय चेन, जर सप्लाय हॅम्पर झाला तर आपली एनर्जी सिक्युरिटी हॅम्पर होऊ शकते. आपल्या ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात, म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमीला प्रॉब्लेम यायला सुरुवात होऊ शकतो. म्हणून ही जी सप्लाय चेन आहे ऑइल अँड गॅसची, ही मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आणि जर यातल्या कुठल्याही कंट्रीमध्ये काही क्रायसिस निर्माण झाला तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कशावर होतो, इंडियावर होतो. म्हणजे आपण ऑलरेडी जो पार्ट बघितला सिलेबसचा, की बायलॅटरल रिजनल ग्लोबल ग्रुपिंग्स अग्रीमेंट्स इन्व्हॉल्विंग इंडिया अँड अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट, किंवा अशा काही पॉलिसीज किंवा पॉलिटिक्स म्हणजे काही सिव्हिल वॉर झाले, रिव्हॉल्युशन झाले, पॉलिसीज म्हणजे त्या कंट्रीजने आणलेल्या काही डिसिजन्स असतील. म्हणजे आता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकानं टॅरिफ्स आणले, हे त्यांची पॉलिसी झाली. पण जर इराकमध्ये युद्ध झालं तर हे पॉलिटिक्स झालं. ठीक आहे. तर या सगळ्यांचा जो इंडियाच्या इंटरेस्टवर परिणाम होणार आहे, या परिणामांमुळे हा रिजन पण खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे हा रिजन आपल्याला स्टडी करणं, कारण ह्या रिजनमध्ये सगळ्यांचे इंटरेस्ट गुंतलेले आहेत. मग ते USA असू दे, चायना असू दे, रशिया असू दे, या सगळ्यांचे इंटरेस्ट ह्या रिजनमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे सगळेजण ह्या रिजनला डॉमिनेट करायचा प्रयत्न करतात, इंटरफिअर करायचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे आणि ह्याच रिजनला कनेक्ट करून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहेत जे आपल्या सिक्युरिटीला चॅलेंज करतात, त्यामुळं जर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान इक्वेशनमध्ये येत आहे तर हा रिजन आणखी जास्त महत्त्वाचा होतो, फक्त इकॉनॉमी नाही तर सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे हे सगळे कंट्रीज यांच्याबरोबरचे रिलेशन, ह्या रिजन बरोबरचे आपले रिलेशन आपण स्टडी करणं फार महत्त्वाचं आहे.
आता जर आपण बघितलं, आता ओव्हरऑल आतापर्यंत जे आपण डिस्कस केलं त्या हिशोबाने जर बघितलं तर साऊथ एशियावर 2022 मध्ये श्रीलंका क्रायसिस तेव्हा झाला होता, त्यामुळे त्याच्यावर क्वेश्चन आला होता. 2022 मध्ये बिमस्टेक आणि सार्क या ऑर्गनायझेशनशी रिलेटेड क्वेश्चन आला, म्हणजे साऊथ एशियावर 2 क्वेश्चन आले होते 2022 मध्येच. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं वेस्ट एशियावर म्हणजे मिडल ईस्टवर 2025 म्हणजे आत्ताचा जो झालेला पेपर आहे त्याच्यावर एनर्जी सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनं क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येतंय की या सगळ्या गोष्टी म्हणजे या रिजनवर डायरेक्ट रिजनवर क्वेश्चन आपल्याला येत आहेत. त्यानंतर जो पुढचा इम्पॉर्टंट रिजन आहे तो म्हणजे सेंट्रल एशिया. जेव्हा आपण सेंट्रल एशियाचा विचार करतो तर हा सेंट्रल एशियामध्ये कुठल्या कुठल्या कंट्रीज येतात? कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ह्या सगळ्या कंट्रीज तुमच्या सेंट्रल एशियामध्ये येतात. सेंट्रल एशियावर डायरेक्ट क्वेश्चन आला होता जिओ पॉलिटिकल सिग्निफिकन्स पॉईंट ऑफ व्ह्यू 2025 मध्येच क्वेश्चन आला. आणि त्यानंतर शांघाय कॉर्पोरेशन, ज्याला आपण SCO शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन, याच्यावर 2023 आणि 2021 मध्ये क्वेश्चन आलाय. ही शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन खूप महत्वाची आहे आणि यामध्ये स्पेसिफिकली रशिया, चायना इन्व्हॉल्ड आहेत. जगातल्या 2 मेजर पॉवर आहेत, रशिया आणि चायना. ह्या ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हॉल्ड असेल तर ही ऑर्गनायझेशन भारतासाठी पण खूप महत्त्वाचं आणि ही ऑर्गनायझेशन ह्या रिजनमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल. आणि त्यामुळे जे SCO आहेत, SCO बरोबरचे जे कंट्रीज आहेत त्याच्याबरोबरचे आपले रिलेशन खूप 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 इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो रिजन आहे तो ईस्टर्न आफ्रिका आणि वेस्टर्न इंडियन ओशन. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला आफ्रिका पूर्ण तेवढा महत्त्वाचा नाही आहे, म्हणजे आहे महत्त्वाचा, त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन पण आलेला आहे. म्हणजे आफ्रिकावर 2025 म्हणजे त्याची डिजिटल पार्टनरशिप आणि 2021 मध्ये सुद्धा आफ्रिका आणि इंडियाचं रिलेशन टोटॅलिटीमध्ये याच्यावर क्वेश्चन, म्हणजे आफ्रिका कॉन्टिनेंट. पण बेसिकली आपण जेव्हा आफ्रिका, ईस्टर्न आफ्रिकाचा विचार करतो तो हा रिजन खूप महत्त्वाचा आहे. का? कारण हा इंडियन ओशनवर जर मला कंट्रोल हवा असेल तर इंडियन ओशनवर कंट्रोल करण्यासाठी माझ्या ईस्टर्न जो आफ्रिका आहे, ईस्टर्न आफ्रिकन जे कंट्रीज आहेत त्याच्याबरोबर माझे रिलेशन कसे आहेत, किंवा त्या ज्यांच्याबरोबर आपले रिलेशन नाहीत तर ते जे प्रॉब्लेम्स क्रिएट करणार आहेत त्यांच्यावर आपण काय मेजर्स घेतोय, सोल्युशन्स काढतोय, हे गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण बघतो की सोमालिया, येमेन ह्या ज्या कंट्रीज आहेत ह्या पायरसीमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. ठीक आहे. त्यामुळं तुमचा जो ट्रेड असणार आहे इंडियन ओशनमधून तो प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. त्यामुळं त्याला करण्यासाठी इंडियन नेव्ही काय करते, ह्या गोष्टी स्टडी करणं गरजेचं आहे. पण अलॉंग विथ दॅट काही कंट्रीज आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत, मादागास्कर असतील, सेशल्स असतील. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर मोदीजी जेव्हा PM झाले होते पहिल्यांदा तर त्यांनी पहिल्या 2 वर्षामध्येच मादागास्कर आणि सेशल्सला व्हिजिट केलेलं आपल्याला दिसतो. का? कारण इंडियन ओशन महत्त्वाचं आहे. जर आपण बघितलं इंडियन ओशन पॉईंट ऑफ व्ह्यूनं तर 2024ला मालदीव्सवर क्वेश्चन आलेला आहे. फक्त मालदीव्सवर आलाय का? नाही. मालदीव्स अँड मॅरिटाईम सिक्युरिटी. मॅरिटाईम सिक्युरिटी म्हणजे आपण जे डिस्कस केलं की समुद्रातली सिक्युरिटी, जे समुद्रातनं व्यापार होतो त्याची सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं म्हणजे मॅरिटाईम सिक्युरिटी. तर मालदीव्स आणि मॅरिटाईम सिक्युरिटीवर 2024 मध्ये ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आफ्रिकेवर इन जनरल क्वेश्चन आला होता, वेस्ट आफ्रिकेवर क्वेश्चन आलेला नाही पण येऊ शकतो, येण्याची पॉसिबिलिटी आहे. तर ह्या वेस्टर्न आफ्रिकन रिजन हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला स्टडी करणं. ठीक आहे. आणि त्यानंतर एक लास्ट रिजन जो आता जास्त महत्त्वाचा आलाय, पूर्वी याच्यावर जास्त क्वेश्चन येत नव्हते, तो म्हणजे आर्टिक रिजन. आर्टिक रिजन म्हणजे तुमचा जो आर्टिक सर्कल आहे तो रिजन, हा सगळा रिजन आर्टिक ओशनवाला रिजन, जो स्पेसिफिकली आता क्लायमेट चेंजमुळे तिथला आईस जो आहे तो, तिथला जो बर्फ आहे तो वितळायला सुरुवात झाला आणि तिथले जे ऑइल अँड गॅसचे रिझर्व्स आहेत ते आता सगळ्यांना खुणावत आहेत आणि त्यामुळे कॉन्फ्लिक्ट्स क्रिएट व्हायला. मग रशिया पण त्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहे, USA पण इन्व्हॉल्व होणार आहे, बाकीच्या कंट्रीज पण इन्व्हॉल्व होणार आहेत. त्यामुळे तो कॉन्फ्लिक्ट क्रिएट व्हायला सुरू झाला आणि त्यामुळे त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो. पण अजून सुद्धा तो तेवढा महत्त्वाचा पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्हाला MPSCला तर क्वेश्चन विचारणार नाही, UPSCला विचारू शकता. पण MPSCला डायरेक्ट आर्टिक ओशनवर किंवा आर्टिक ओशन कॉन्ट्रोवर्सी, कॉन्फ्लिक्ट्सवर क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. त्यामुळे हा तुम्ही शेवटी ठेवा, जेव्हा तुमचा पूर्ण अभ्यास होईल तेव्हा आर्टिक ओशन, आर्टिक रिजनवर तुम्ही अभ्यास करू शकता. तर हे झाले तुमचे इम्पॉर्टंट रिजन की ज्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात. पण आता जेव्हा नुसते रिजनवर क्वेश्चन येतोय का? नाही, ॲब्सोल्युटली नाही. जेव्हा आपण पुढचा पॉईंटचा विचार करतो ना तेव्हा मेजर पॉवर्स, जे तुमच्या वर्ल्डमधल्या मेजर पॉवर्स आहेत त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत, कारण आपला सिलेबसचा जो पहिला पॉईंट आहे तो पहिला पॉईंट काय आहे, तिसरा पॉईंट, डेव्हलप अँड डेव्हलपिंग कंट्रीज यांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्यांचा इंडियाच्या इंटरेस्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची जी पॉलिसी असेल त्याचा इंडियावर इंटरेस्ट कसा इम्पॅक्ट होणार आहे, किंवा चायना जी डेव्हलपिंग कंट्रीज आहे ती डेव्हलपिंग कंट्री असून सुद्धा त्याच्या पॉलिसीचा इंडियावर कसा परिणाम होणार आहे, या सगळ्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी कुठल्या मेजर पॉवर्स महत्त्वाच्या आहेत? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, रशिया आणि चायना. व्हेरी इम्पॉर्टंट की त्यांच्या काय पॉलिसीज आहेत, त्यांचं काय रिलेशन आहे, इंडियाबरोबर त्यांचं रिलेशन कसं आहे, चांगला आहे, वाईट आहे. आता फॉर एक्झाम्पल रिसेंटली आपले USA बरोबरचे रिलेशन तेवढे चांगले राहिले नाहीत बिकॉज ऑफ द 50% टॅरिफ. तर त्याचा रशियावर आणि चायनावर आपल्या रिलेशनचा कसा परिणाम होणार आहे
तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे इक्वेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. ते इक्वेशन्स स्टडी करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर EU पूर्वी महत्त्वाचं होतं, पण आता ते थोडंसं तेवढं महत्त्वाचं राहिलेलं नाही, पण तरी सुद्धा इम्पॉर्टंट प्लेयर आहे. त्यामुळे EU पण तुम्हाला स्टडी करणं आहे. इंडिया EUचं रिलेशन कसं आहे हे पण महत्त्वाचं आहे. युरोपियन युनियन. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत. तर जर आपण बघितले क्वेश्चन्स जर बघितले तर 2023 मध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनवर क्वेश्चन आलेले आहेत. चायनावर जर आपण मेजर पॉवरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर 2024 मध्ये सप्लाय चेनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन आले. 2021 मध्ये USA आणि चायनाचे जे फ्रिक्शन्स सुरू झाले त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. रशियावर 2023 मध्ये डायरेक्ट क्वेश्चन आलेला, पण SCOच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आलेला आहे. म्हणजे रशियावर डायरेक्ट क्वेश्चन आलेले आहेत का तर नाही आलेले आहेत, पण चायना आणि USA वर डायरेक्ट क्वेश्चन आपल्याला आलेले दिसून येतात. त्यानंतर जर आपण बघितलं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तर नाटोच्या याच्यावर 2023 मध्ये क्वेश्चन आला, पण नाटो अगेन USA डॉमिनेटेड असल्यामुळे तो इनडायरेक्टली USA वरच क्वेश्चन होता. 2022 ला I2U2 ही जी एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये इंडिया पण इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यावर क्वेश्चन आला होता. 2020 मध्ये इंडियन डायस्पोरा इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, पण अगेन मेजर पॉवर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याच्यावरच क्वेश्चन आहे. डायस्पोरा पण महत्वाचा आहे. तर डायस्पोरा आपलं स्पेसिफिकली युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या युरोप ह्या दोन रिजन मधला आपला डायस्पोरा खूप महत्वाचा आहे. त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर आपला शेवटचा जो मुद्दा आहे स्पेसिफिकली इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स. आता बऱ्याच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन त्यात सगळ्या वाचणं अपेक्षित आहे का नाही, बेसिक सगळ्यांची माहिती असणं अपेक्षित आहे की कुठला ग्रुप काय करतो. पण जेव्हा आपण मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू स्टडी करतो की एखाद्या इन्स्टिट्यूटचं त्याचं स्ट्रक्चर काय असतं, त्याचा इम्पॅक्ट कसा होणार आहे, त्याचा ओव्हरऑल वर्ल्ड ऑर्डरवर इम्पॅक्ट काय होणार आहे, इंडियावर काय इम्पॅक्ट, तर तेव्हा काहीच ऑर्गनायझेशन महत्त्वाच्या ठरतात. त्यामध्ये स्पेसिफिकली आपण जेव्हा विचार करतो UN आणि UNSC खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन 2025 आणि 24 मध्ये येऊन गेलेले आहेत. त्यानंतर 2023 मध्ये इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशनवर क्वेश्चन आला. IMO आजकाल थोडीशी महत्त्वाची ठरत चालली आहे बिकॉज ऑफ द सी, की बिकॉज ऑफ द जो समुद्र आहे, मॅरिटाईम सिक्युरिटी आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर 2020 मध्ये WHO वर क्वेश्चन आला बिकॉज ऑफ द कोविड, पण ती तेवढी आता महत्त्वाची ऑर्गनायझेशन नाही की प्रत्येक वर्षी त्याच्यावर जोपर्यंत एक इंटरनॅशनल हेल्थ इमर्जन्सी क्रिएट होत नाही तोपर्यंत WHO वर क्वेश्चन यायची पॉसिबिलिटी कमी आहे. पण वाचून ठेवा, तेव्हा तुम्हाला माहित असणं अपेक्षा. ASEAN खूप महत्त्वाचे व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन, कारण तुमचा साऊथ ईस्ट एशिया जो आहे, इंडोनेशिया वगैरे हा जो पार्ट आहे हा खूप रॅपिडली ग्रोईंग इकॉनॉमिकली आहे. त्यामुळे तो एक इम्पॉर्टंट इकॉनॉमिक ब्लॉक आहे आणि ते इंडियासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ASEAN इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे ती इन्स्टिट्यूशन्स करणं गरजेचं आहे. IPSA आधी महत्त्वाचं होतं, ते तेवढं आता महत्त्वाचं राहिलेलं नाही. त्यामुळे ते नुसतं वरवर वाचलं तरी चालेल. WTO पूर्वी खूप महत्त्वाचं होतं, की ज्याच्या एखाद्या डिसिजनमुळे पूर्ण ग्लोबल व्यापारावर परिणाम होत होता, पण आता ते तेवढं महत्त्वाचं राहिलेलं नाही आहे. इंडियन डायस्पोरा महत्त्वाचा आहे. क्लायमेट चेंज महत्त्वाचं आहे. ठीक आहे. जरी USA त्यातून आता जरा बाहेर पडत असेल तरी सुद्धा क्लायमेट चेंज इज अ रियालिटी आणि त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. I2U2 महत्त्वाचं आहे. नाटो तेवढं महत्त्वाचं नाही आहे, पण तरी सुद्धा USA मुळे ते थोडंसं करणं गरजेचं आहे. क्वाड महत्त्वाचं आहे. सार्क तेवढं महत्त्वाचं नाही राहिलं. G20 पूर्वी महत्त्वाचं होतं, आता तेवढं महत्त्वाचं राहिलं नाही. FATF महत्त्वाचं आहे, तुम्ही थोडंफार वाचून घ्या. मॅरिटाईम सिक्युरिटी व्हेरी इम्पॉर्टंट. SCO इम्पॉर्टंट. AUKUS इम्पॉर्टंट. बिमस्टेक एवढं महत्त्वाचं नाही आहे. ब्रिक्स पण एवढं महत्त्वाचं राहिलेलं नाही आहे. IMF पण तेवढं महत्त्वाचं राहिलेलं नाही. पण निदान बेसिक माहिती वाचून घेणं अपेक्षित आहे. ह्या सगळ्या जेवढ्या ऑर्गनायझेशन मी सांगितलेले हे महत्त्वाचं नाही ह्याचा अर्थ वाचायचंच नाही असं नाही आहे. हे महत्त्वाचं नाही ह्याचा अर्थ बेसिक इन्फॉर्मेशन काढा. ओव्हरऑल एक अनालिटिकल अप्रोच जो ठेवायचा आहे तो जेवढ्या मी टिकमार्क केले तेवढ्या इन्स्टिट्यूटचा अनालिटिकल अप्रोच ठेवायचा आहे. त्याचा इंडियाशी काय संबंध आहे किंवा इंडियावर काय परिणाम होणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट इंटरनॅशनल रिलेशन. ह्या पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशन स्टडी करायचे आहेत. इक्वेशन समजले की इंटरनॅशनल रिलेशन खूप सोपा विषय आहे. इक्वेशन नाही समजले तर तेवढाच अवघड आहे. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.